सोसायटी असून पण बघा सगळे लोक कसे कपडे घालतात. हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? बरे आहेत ना? मी त्यांना कोकणी चेतन. आता जेवण वगैरे झालं आणि असं फिरत होतं. बघूया काय ते रील्स वगैरे बनवत आहे. बाकी कसे आहेत सगळे, कसे वाटतात व्हिडिओ कळवत जावा तुम्ही. काय सजेशन असेल तर नक्की देत जावा आणि आपल्या चॅनलला असंच भरभरून प्रेम देत राहा. आता कामावरून घरी निघालो आहे. इकडे बघा कशी थंडी आता वाढते. हे बघा मंडळी कशी थंडी आता वाढत चालली आहे वातावरणामध्ये. हे कसं वातावरण आहे बघा संध्याकाळचं, एकदम मस्त असं खूप छान वाटतंय. मी कामावरून येतो तेव्हा मस्त असं वातावरण असतं. आता अजून अंधार नाही झाला, मी जरा लवकर आलो, नाहीतर इकडे बघण्यासारखं असतं. इथे संध्याकाळी चांगला सीन दिसतो इथे. आज मंडळी ब्लॉग घेऊन येत आहे. आज संडे आहे पण कामातच वेळ गेला. बघा आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं, दुपार झाली आहे आणि सगळी कामच चालू आहेत अजून. सकाळपासून मी पण सगळी साफसफाई केली घरामध्ये. आता पण सगळं आवरत होती तिचं. कपडे वगैरे सगळे धुवायचे, ते आता धुतले आहेत, मशीनला लावले आहेत. आत्ता जेवण वगैरे झालं आमचं. बघा तिचं काम चालू आहे तिकडे. आणि अनामिका बघा इकडे काय करते. हे बघा अनामिकाचं काय चालू आहे बघा. काय भेटलं नाही तर म्हणून पेपर बरोबर खेळत आहे ना. अनामिका काय करतेस, काय करतेस शना? हे बघा काय चालू आहे तिचं बघा. काय भेटलं नाही म्हणून ती पेपर बरोबर खेळते. इथे पण पूर्ण थर्माकॉल तिने काढून टाकलाय बघा कसा. चोच मारून 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 पूर्ण थर्माकॉल काढलाय. वरपर्यंत पण जाते ती पर्यंत पूर्ण. मी आता बघा काय करतेस शना? हां काय करते? तर थोडीशी कामं बाकी आहेत. ते जाऊन पिंजरा वगैरे धुवायचा आहे. आणि ममता बघा इकडे काय करते. ममता आता कपडे वाळत घालते आणि आई तिला मदत करते. काय म्हणता आज कसा वेळ गेला ना पूर्ण साफसफाई. बघा मंडळी मी आज पूर्ण साफसफाई केली आहे. आणि ममता पण तिचं सगळी कामं आटपत होती. सगळं घरातलं तिने केलं सगळं आणि मी इथे साफसफाई करत होतो. हे बघा तिने आता कपडे वगैरे धुतले. आई आणि ती दोघांनी मिळून जेवण वगैरे सगळं आवरण्यात वेळ गेला. आता जेवलो आम्ही, भांडी वगैरे घासली, सगळं झालं. तर सगळे कपडे धुतले आहेत पूर्ण सगळे. सकाळपासून कामच चालू आहे. आज अजिबात वेळ नाही मिळाला. मी सकाळपासून मोबाईल पण हातात नाही घेतलाय. हो फोटो वाटत असेल. ममताने पण मला खूप मदत केली हे ते वस्तू द्यायला, सगळं हे करायला. त्यामुळे पटकन आटपलं माझं, नाहीतर रात्र झाली असती ना म्हणता साफसफाई करायला. मला ममता आणि आई दोघांनी मदत केली मला. त्यांचं कामं करता करता मदत केली. काय म्हणता? सुट्टीचा दिवस कसा गेला? हा सुट्टीचा दिवस असून पण मंडळी पूर्ण साफसफाईमध्येच दिवस गेला. कळलंच नाही कसं होते. मला बाहेरचं पण दाखवतो मी सगळं साफ केलं आहे ते. हे बघा इकडे पण पूर्ण मी साफ करून घेतला. फॅन वगैरे सगळं पुसलं आहे. इकडे पूर्ण सगळे पुसून घेतलं आहे. आणि ते ममताने ते पूर्ण किचन साफ केलं, ओटा वगैरे क्लीन करून. आणि हे बघा इथे पण पूर्ण हॉलमध्ये मी साफ करून घेतला. पूर्ण इथे हे सगळं काढून पूर्ण साफ केलेलं. पूर्ण इथे गॅलरी वगैरे पण सगळी साफ करून घेतली मी. इथे पूर्णपणे साफ करून घेतलं इथे. इकडे पण टीव्हीच्या इथे वगैरे बघा. हे पण असते इथे गॅलरी पूर्ण. तिकडची पण गॅलरी साफ करून घेतली आणि इकडची पण घेतली पूर्ण. हे बघा आमच्या खाली बघा सगळ्या जणांनी कसे कपडे घातलेत. आमची सोसायटी असून पण बघा सगळे लोक कसे कपडे घालतात, कसेही करतात. हे बघा इथे पण घातलं आहे खाली बघा. याला बोललं तर त्यांना वाईट वाटतं, रागावतात, पण बघा स्वतः काय करतात. आजचा दिवस तर असाच गेला आहे बघा. आज दुपार झाल्याने आत्ता कुठे म्हणजे कामं चालूच आहे अजून पण आवरायची आहेत. आणि मी त्याचा पण पिंजरा वगैरे जरा धुवायचा बाकी आहे. खूप दिवस झाला म्हणजे पण धुतला नाही तर आता धुवून घेतो.
अशी काही ना काही कामं चालूच आहेत आमची. वेळात वेळ काढून बनवत जाईन व्हिडिओ, जसा वेळ भेटेल तसा. ममता तुझं काय चालू आहे आता? अजून आटपलं नाही सगळं? ममता तर अजून चालू आहे. बघा ती काय करते. हे बघा ममता काय बघा साफ करते बघा. जग अशी धूळ बसते ना इथे, ते आपण शो पीस काय काय ठेवतो सगळं त्याच्यावर. बघा ही झाडं धुतल्यानंतर मस्त वाटतात एकदम ना. हो हे बघा आम्ही दिवाळीतून पूर्ण केलं होतं, परत सगळी धूळ भरपूर धूळ येते इकडून. हो इथे पूर्ण अशी धूळ होती, ती आता पुसून घेतली मी सगळी वरती चढून. इथे पण सगळं पुसून घेतला, फ्रीजच्या इथे वगैरे सगळ्या ठिकाणी. हो दरवाजाच्या इथे पण सगळं पुसलं माहिती. हो तिकडे एक पाल होती छोटी, ते आम्ही बाजारात घेतलं होतं ना शेतात. हो ते बघा मला खूप आवडलेलं हे बघा, ते आम्ही घेतलं होतं. छान आहे ना? छान आहे. मस्त. किती झाला? 1 वर्ष होऊन गेलं. 1 वर्ष होऊन गेलं ते पण ना. हो एकत्रच घेतलं होतं. हो हे पण घेतलं हे होतं आणि हे हे बघा, पण. हे आणि हे दोन. त्यांना जरा असं वाळत ठेवणार. आणि बाल गणेश. हे बघा मंडळी, बाल गणेश त्याला पण जरा मी हे करते. खूपच असं हे झालं ना खराब, हो जरा करते त्याला. त्याला पण थंडी वाजत असेल ना. तिकडे दरवाजाच्या इथे ममता पाल होती माहितीये का? होती म्हणजे अशी जरा मोठी. सकाळी पण बघितली होती. तिला मी बाहेर पळवलं आणि तिथे पूर्ण असा धूळ होती ना, पूर्ण पुसून काढला दरवाजाच्या इथे चांगला बाहेर सगळे. जेव्हा सकाळी उठले ना कचऱ्याचा डब्बा घ्यायला, तेव्हा पण बघितली, तेव्हा पण होती ना. ते गेट वगैरे पण ना आम्हाला जरा रंगवायचं आहे ना. वेळ नाही ना वेळ नाही भेटत. दिवाळीला करायचं तर पण राहून गेलं. असं एक एवढी स्वच्छता ठेव तेवढं चांगलं असतं ना. तेवढं किती आपल्याला पण प्रसन्न वाटतं ना. किती स्वच्छ केलं ना तरी काय धूळ येतच राहते. येतेच आपण आणि असं वाटतं की समोरच्यांना बघणाऱ्यांना काय हे स्वच्छता करतात की नाही असं वाटतं. आता परत किचनचं पण करावं लागेल एकदा. आणि मला हे फिल्टरचं करायचं आहे आधी. फिल्टर क्लिनिंग करायचं आहे ते. आता बघू 25ला वगैरे सुट्टी असेल तर वगैरे है ना. कारण की एकट्याला मला जमणार नाही, कोणतरी पाहिजे पकडायला ते सगळं काढायला, कारण हे सगळं खोलावं लागेल इकडून. आपण एक व्हिडिओ बनवू. हे पण सगळं हे बघा इकडे हे पण सगळं बदलावं लागेल ह्यातलं काढून. त्याचा पण आम्ही व्हिडिओ बनवू. तुम्हाला पण काय कसं फिल्टर वगैरे क्लीन करायचं. आता आपण कसं नेहमी बाहेर बोलवतो ना, पैसे देतो बाहेरच्यांना करायला, ते आपणच घेऊन यायचं मेडिकल मधून आणि मग ते आपणच करायचं. झालं बाळ गणेशला धुतलंस. आता बाळ किती चमकतोय बघा धुतल्या. कान जरा हे झाले, फक्त थंडी वाजते. थंडी वाजते जरा माझ्या बाळ गणेशला. अनामिकाचा पिंजरा धुवायचा आहे अजून. हो आता मी धुवून घेतो. मंडळी झालं थोडं कामं आत्ताच आटपली. आता संध्याकाळ होत आली बघा, 5 वाजत आले. आणि ममताला बोलत चल जाऊया कुठेतरी फिरायला, आज सुट्टी आहे तर खूप दिवसांनी. कामच आवरत नव्हती आमची सकाळपासून. आत्ता कुठे थोडी बहुत झाली आहेत, पूर्ण नाही झाली. पण बोला ठीक आहे आता निघूया, आता भरपूर कामं केली सकाळपासून. हो थोडे सगळे ठेवले, साफसफाई चालू होती. आणि आता आम्ही जातोय फिरायला. आम्ही कुठे जाणार आहोत ते तुम्हाला लवकरच कळेल. आम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो कुठे चाललो ते. आज चेतन कुठेतरी फिरायला घेऊन चाललंय मला. नेहमीच आम्ही प्लॅन करतो पण कामामधून आम्हाला जायलाच मिळत नाही, वेळच मिळत नाही. लवकरच जाऊया. हा तर म्हटलं आज जरा निघूया लवकरच. अनामिका आणि आई आहे तिकडेच. अनामिका तिकडे बसली आणि आई जरा आराम करते आई जरा. तर आईला म्हटलं आम्ही लगेच जाऊन येतो बोलला. चल निघूया ना. हो चला. बाय अनामिका. बाय बाय अनामिका. बाय बाय शना. बाय. जाऊ देत अनामिका, आपण राहूया. जाऊ देत बाय. जाऊ देत जाऊ देत. आम्ही आधी इकडे आलो जेट्टीवरती. तिकडे बघा अशा बोटी सुटतात आणि इकडे आपण गाडी घेऊन पण येऊ शकतो. इथे बघण्यासारखं खूप छान आहे आणि जवळच ऐतिहासिक ठिकाण पण आहे.
बघा या ब्रिजवरनं आपण गाडी पण घेऊन येऊ शकतो, त्या बोटीमधून नेऊ शकतो आपण. बघा किती लांबपर्यंत जाते. तुमचा कसं वाटतंय? छान आहे ना. चला आपण आता किल्ल्यात जाऊया, आता अंधार होईल काय. आम्ही जेट्टीवरनं जाऊन आलो आणि बघा आम्ही आता अशा एका सुंदर अशा ऐतिहासिक ठिकाणी आलो आहे. खूप अशी ऐतिहासिक परंपरा लाभलेलं हे ठिकाण आहे आणि हा असा खूप असा फेमस असा किल्ला आहे. खूप ऐतिहासिक वारसा लाभलेला आणि आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाने पावन झालेला असा हा किल्ला आहे. ह्याच्याबद्दल मी अजून एक व्हिडिओ घेऊन येणार आहे, कारण हा एक्सप्लोअर करायला खूप वेळ गेला आणि तुम्हाला दाखवण्यासारखं पण याच्यामध्ये खूप काही आहे. त्यामुळे मी याचा नेक्स्ट व्हिडिओ बनवेन, तो तुम्ही जरूर बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला तो. चला मंडळी, आमचा आता झाला आहे किल्ला बघून. आम्हाला जरा लेटच झाला, ट्रॅव्हलिंगमध्ये जास्त वेळ गेला आमचा, त्याच्यामुळे जास्त आम्हाला एक्सप्लोअर नाही करता आला. गेले ट्रॅव्हलिंग मध्ये. हो फायनली. पण नेक्स्ट टाइम आम्ही नक्की चांगल्यापैकी एक्सप्लोअर मला करू. खरंच अजून खूप यायचं इकडे बघायला. मला खूप आवडलं. आता आम्ही चला आता आम्ही निघतो. निघतो. बाय. हो. चला मंडळी, माझा ब्लॉग इथेच आता मी एंड करतो. आम्ही जाऊन आलो, फिरून आलो आणि आता थोडासा नाश्ता करतो आहे. अनामिका पण आमची वाट बघत होती, ही बघा. चला बाय मंडळी, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.